आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता तुम्हा सगळ्यांकरता आणखी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? सरप्राईज आपलं ठरलं होतं ना, विसरलीस का? हा 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 हा. तर आम्हा दोघांकडून स्वानंदी आणि सुजित साठी एक छानसं गिफ्ट आहे. येस, आमचा परफॉर्मन्स. येस, लाईट्स ऑफ. अगं स्वानंदी गेली तरी कुठे? रूम मध्ये पण नाहीये तिच्या. नाहीतर काय यार, आमचा परफॉर्मन्स मिस केला तिने. आता तर नवऱ्या नवरीचा परफॉर्मन्स आहे आणि तिचाच पत्ता नाहीये. अरे किती आवाज येतो इथे. चल तिला शोधू पटकन. तुम्ही आहे का बाहेर? प्लीज दार उघडा. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू 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 सो मच. मजा आली ना? येस, खूप मजा आली. मला पण खूप मजा आली. पण यू नो व्हॉट, तुम्हा सगळ्यांना आता आणखी मजा येणार. हो गाईज, तुम्हाला माहितीये जोड्या या वर बनतात आणि ज्या जोड्या देव बनवतो, हा देव नाही हा परसा देव, त्या जोड्या योग्य वेळी खाली भेटतात सुद्धा. जसे की आपण भेटलो. एक्झॅक्टली. आणि आता सुजित आणि स्वानंदी भेटलेत आणि आता आयुष्यभर साथ निभवायच्या या नात्यात स्वतःला बांधून सुद्धा घेतलं. सो आपण सगळेच या भावी कपलला आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा देऊया. सो गाइस, अब दिल थाम के बैठिए, कारण आपल्या समोर आता डान्स परफॉर्मन्स करणार आहेत आपल्या सर्वांचं लाडकं भावी कपल म्हणजे सुजित आणि स्वानंदी. लाइट्स ऑफ. येस बस. काय प्रकार आहे? संचिता खाली हो. संचिता उठ. काय चाललंय? काय झालं? काय तोंड वर करून मला विचारतोस काय झालं? तू संचिता बरोबर डान्स करतोयस? हो, मग त्यात काय झालं? काय झालं? तुझं लग्न स्वानंदी बरोबर ठरलंय ना? आज त्याचीच संगीताची रात्र आहे ना? अरे मग तिच्या बरोबर डान्स करायचा सोडून तू ह्या मुली बरोबर नाचतोय? लाज नाही वाटत तुला? सुजित, जा आणि स्वानंदीला घेऊन ये. डॅड. सुजित, 2 मिनिटाची वेळ देतोय. जा आणि स्वानंदीला शोधून आण. मला नाही माहिती कुठे आहे.
आणि घेऊन ये म्हणजे ती काय लहान मुलगी आहे तिला घेऊन यायला? उचललं आणि घेऊन आलो. स्वानंदी आणि माझं नाव डान्ससाठी अनाऊन्स झालं होतं, ती नव्हती इथे. संचिता माझी चांगली मैत्रीण आहे, ती मला जॉईन झाली. दॅट्स इट. इट्स दॅट सिम्पल. पण मला नाही माहित स्वानंदी कुठे आहे. आणि तिला जर लग्न इतकं महत्वाचं असतं ना तर ती वेळेवर इथे हजर राहिली असती. ओके, तू जर स्वानंदीला कुठे लपवलं असशील ना, आत्ताच्या आत्ता माझ्या समोर हजर कर तिला. नाहीतर मी काय करू शकतोय तुला माहितीये. डू इट नाउ. डॅड, तुम्हाला कळत नाहीये का? मला खरंच नाही माहित स्वानंदी कुठे आहे. तुम्ही काय बोलताय ते तुम्हाला कळतंय का सगळ्यांसमोर? संचिता, काय करते तू इथे? काही नाही. संचिता, खोटं बोलतेस. मी आता बघितलं तू कडी काढत होतीस. काही काय बोलतोयस म्हणी? संचिता, मी बघितलं तू ही कडी काढत होतीस. कोण आहे आत? कोणीच नाहीये. कोणीच नाहीये? म्हणी ऐक ना, मी सांगते ना, आत नाहीये कोणी. कोणीच नाहीये ना? नाही. मग बाजूला हो, मला बघू दे आतमध्ये कोण आहे. अरे मी सांगते, माझं ऐक ना. संचिता, म्हणी 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 ऐक. म्हणी स्वानंदी, म्हणी सर, अरे यार, नेमका माझा फोन नाही आता, नाहीतर हा हॉट सीन शूट करून अंकलना दाखवला असता की बघा तुमची सून कशी मणीच्या मिठीत विसावलीये ती. शिट. स्वानंदी, तू ठीक आहात? हो म्हणी सर, कुणीतरी मला आतमध्ये. संचिता, तू कोंडून ठेवलं होतं आतमध्ये? मी? माझा काय संबंध? मी काही कोंडून बिंडून ठेवलं नव्हतं. हा संचिता, आज यांच्या लग्नाचं संगीत आहे, त्या सहभागी होणं म्हणून कोंडून ठेवलंस? एवढी हिंमत तुझी? हे म्हणी, मी कशाला कोंडून ठेवू तिला? उलट मला कुणाचा तरी आवाज आला म्हणून मी इथपर्यंत आले आणि ही होती. मग तडक का नाही आलीस? असे लपछपत का कडी काढलीस ती? हे म्हणी, मी तुला रेड हँड पकडलंय संचिता. काय रेड हँड पकडलंयस मला? पोलीस आहे, एन्क्वायरी करतोय. मी सांगतेय ना, मी काही कोंडून बिंडून ठेवलेलं नाहीये. मला खरंच कुणाचा तरी आवाज आला म्हणून मी इथपर्यंत आले आणि स्वानंदी निघाली. थँक्यू म्हण, मला वाचवलंय मी तुला. नशीब समज. तू खोटं बोलतेस आणि मी हे सगळं साहेबांना सांगणार आहे. जा जा, जाऊन सांग. गो. मग मी सुद्धा सांगेन. आता तुम्ही लपून छपून मिठी मारलीत ते, आणि मी हे मम्मांना सांगेन. आणि त्यानंतर मम्मा काय करतील याचा विचार करा. आता मग संचिता, एक गोष्ट लक्षात ठेव, यांचं लग्न होईपर्यंत यांच्या केसाला जरी धक्का लागला तर मी आहे आणि तू आहे. स्वानंदी, चला, तिकडे वाट बघतात तुमची सगळे. सुजितराव, काय विचारतोय मी तुम्हाला? स्वानंदी कुठे आहे? लग्नाच्या आदल्या दिवशी मला सगळ्यांच्या समोर तमाशा नकोय. डॅड, मी तुम्हाला खरंच सांगतोय, मला स्वानंदी विषयी. स्वानंदी?
स्वानंदी का गई ती तू? अगो किती शोधला आम्ही तुला, कुठेच नव्हती. काय झालं? तू ठीक आहेस ना? उशीर का झाला? ठीक आहे मी. स्वानंदी मला सांग, कुठे होतीस तू? तुला यायला उशीर का झाला? कार्यक्रम कधीच सुरू झालाय, सगळे तुझी वाट बघतायत. काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे तुला कोणी येऊन देत नाहीये का? तसं काही असेल ना तर मला सांग. हा, मी बघतो काय करायचं ते. घाबरू नकोस तू. बोल ना, काय झालं? नाही साहेब, काही प्रॉब्लेम नाही झाला. अहो मीच जरा गोंधळले होते. आता तुमचं घरच एवढं मोठं आहे. मी एका रूम मध्ये तयारी करायला गेले आणि बाहेरून कोणीतरी दाराची कडी लावली बहुतेक. मी खूप हाका मारत होते पण म्युझिकचा आवाजच एवढा होता की कुणाला माझा आवाजच गेला नसावा. नशीब मणी सर आले आणि त्यांनी दाराची कडी काढली. शाबास मणी, माझ्या सगळ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन आहेस तू. खरंच तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. साहेब आमचं बी होऊ दे की कौतुक. येऊ का? आलोच. साहेब ही घ्या घ्या घ्या. हा, आशीर्वाद असू दे. असू दे असू दे. आमचं कौतुक यासाठी की आपल्या मतदारसंघातून जोरदार वोटिंग झाले. तुम्हाला लय जोर लावला होता आम्ही. तुम्ही काय करता इथे? प्रश्न नाही का? अहो युवराजांचं लगीन आहे, आम्ही येणार नाही का? कार्यकर्ते तुमचे. मॅडम नाही तुम्ही नाही, स्वानंदी मॅडम. स्वानंदी मॅडम नमस्कार. नाही लोड घेऊ नका मॅडम म्हणतोय म्हणून. कसं आहे, आमच्या युवराजांच्या होणाऱ्या सौभाग्यवती तुम्ही आमच्यासाठी मॅडमच आहे. बरं युवराज, तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आभार. बरं का? नाही आभार यासाठी हे आपले युवराज एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे पण तरी बी आमच्या साखरगावच्या साध्या मुलीशी तुम्ही लगीन करताय. हे लगीन करून तुम्ही फक्त यांचा नाही आमचा आणि आमच्या गावाचा मान वाढीत म्हणून मनापासून आभार. बरोबर की नाही मॅडम? हो मॅडम, तुम्हाला सांगतो, मला एक खबर लागली नाही का? ही न्यूज आली ना माझ्या कानावर की युवराजांनी तुमची निवड केली लग्नासाठी. हडबडलो ना मी. माझा आनंद उरात मावना, पार गावभर बोंबलत फिरत होतो. लोक म्हणायला लागले याला काय येड लागलं की काय. पण मला तुमचं कौतुक आहे. वॉर्डन मॅडम नाही, खोटं नाही बोलत. कसं आहे, या मॅडम गावा खेड्यातून इथं आल्या आणि आज आमच्या खासदार साहेबांच्या मुलाशी त्यांचं लगीन होते. छोटी गोष्ट आहे का? बरं साहेब, तुमचा उल्लेख निघालाय म्हणून म्हणतो, थांबवू नका, व्यक्त होऊ द्या. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, साहेबांचा अनुयायी आहे मी, कार्यकर्ता आहे. आमचं आयुष्य साहेबांमुळे म्हणा ना. हो मॅडम, आमच्या साहेबांनी
कायम पुरोगामी विचारांनी समाजाचं भलं केलंय आणि आज या साहेबांनी आमच्या पुरीचं भलं केलंय. साहेब खूप खूप आभार आणि कौतुक आहे आम्हाला तुमचं. आम्हाला अभिमान आहे. आम्ही साहेबांचे कार्यकर्ते, त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते. फक्त एक रिक्वेस्ट करू का, गावची पोरी सांभाळून घ्या. आणि स्वानंदी मॅडम, कसंही मोठ्या घरात जाताय तुम्ही, आपल्या साखर गावाला इसरायचं नाही, या गरीब सरपंचाला इसरू नका. नाही मला मान्य आहे की आपल्यात या आधी काही फार बरं नव्हतं, अख्ख्या जगाला माहितीये. तुमच्यामुळं माझ्या आयुष्यात फार उलथापालथ झालीये, पण आज तुमचं आमच्या युवराजांशी लगीन होते. मॅडम याला नशीब म्हणायचं नाही तर काय. अरे बाब हे बघा, आता माझं हे असंच आहे, नाही ज्यासाठी आलो ते राहिलं बाजूला, बाकीच बोंबलत बसले. नाही व्यासपीठ मिळालं ना ते आम्हाला राहतच नाही. आलोच. इथं यायचं कारण सांगू का, कसं आमच्या पोरीशी लगीन करून तुम्ही आता साखरगावचे जावई होणार आहोत. ऐका ना युवराज, तुमच्यासाठी ना जोरदार सरप्राईज आणले. साहेब ते सरप्राईज तुमच्यासाठी दिली. एकदा सेवेची संधी देणार, लई जोरदार परफॉर्मन्स बघा.